जळगावमधील जामनेरमध्ये बापानं पोटच्या पोराचा खून केल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे। जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी गावातील 25 वर्षीय शुभम सुरळकर याची हत्या करण्यात आली। शुभमला त्याच्या जन्मदात्या पित्यानेच निर्घृणपणे संपवले। काका आणि भावानं शुभमला संपवायला मदत केल्याचं समोर आलं। या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मैताचे वडील धनराज सुरळकर, भाऊ गौरव सुरळकर आणि काका हरिलाल सुरळकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम याला दारूचे व्यसन होतं। मद्याच्या नशेत तो किरकोळ कारणांवरून घरात सातत्याने भांडणे करायचा आणि कुटुंबियांना मारहाण करायचा। त्याच्या या वर्तनाला कुटुंबीय कंटाळले होते। याच त्रासातून संतापलेले वडील धनराज यांनी शुभम झोपलेला असताना रागाच्या भरात त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकला। या हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला। खून केल्यानंतर धनराज यांनी आपला दुसरा मुलगा गौरव आणि भाऊ हरिलाल यांच्या मदतीने मृतदेह गावापासून 1 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला। ही घटना गावात पसरताच खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि प्राथमिक चौकशीमध्ये धनराज यांनी गुन्ह्याची कबुली दिली। तपासात या तिघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचं उघड झालं।